नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे के टेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत इरा सेशन 15वा। तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर मित्रांनो, इथे आपलं गाईड ड्युटी हे चालू झालेलं आहे। तर हे आता आपला हे पहिल्यापासून चालू झालेलं आहे मित्रांनो, गाईड ड्युटी आहे सेल्समॅनला। तर इथे आपल्याला शेअर क्रम म्हटलं खाली मिळतात, मग शेअरवर जातं, मग इथे डेस्कटॉप मिळतात मित्रांनो। इथं हे ग्रीटिंग कार्ड नाही काही हे याला कंट्रोल+ची दाबून कॉपी करून घ्यायचं मित्रांनो, आणि हे इथं फाईल नेमची जागी कंट्रोल+V दाबून पेस्ट करून टाकायचं मित्रांनो आणि सेव्ह करायचं। तर हे आता हे आपला तर सबमिट मारायचं। तर हे झालेलं आहे आपलं बरोबर करेक्ट। आता हे दुसरा प्रश्न, तर इथे हे दुसरा प्रश्न चालू केलेला आहे मित्रांनो। तर हे दुसरा प्रश्न मध्ये आहे ना,
आपल्याला मित्रांनो एरेर करा म्हणतात, तर इथे हॅपी बर्थडे सिलेक्ट केलं मित्रांनो. मग इथं एरेर केलं मित्रांनो आणि मग आता हे येले फॉन्ट साईज 36 केले मित्रांनो. तर हे आपला प्रश्न झालेला आहे, तर सबमिट मारला मित्रांनो. ओके. आणि आता हे तिसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर या तिसऱ्या प्रश्नामध्ये हॅपी बर्थडे अलाइन करायचं आहे मित्रांनो. तर हे हॅपी बर्थडे सिलेक्ट केलं मित्रांनो. मग जातं मित्रांनो. मग त्यानंतर मग सेंटरमध्ये करायचं मित्रांनो येले आणि मग सबमिट मारायचं मित्रांनो. बस झाला आहे मित्रांनो आपला हे पण प्रश्न झाला. आता चौथा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो इथे आपल्याला इतर जात आहे मित्रांनो पहिले. मग त्यानंतर टेक्स्ट बॉक्स जातं मित्रांनो. टेक्स्ट बॉक्समध्ये ड्रॉ टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायचं मित्रांनो आणि मग इथं ड्रॉ करायचं टेक्स्ट बॉक्स आणि इथं हॅपी बर्थडेले हे आपण Ctrl+C दाबून कॉपी करायचं मित्रांनो. Ctrl+C दाबून कॉपी केलं करायचं आणि इथं Ctrl+V दाबून पेस्ट करायचं मित्रांनो आणि असं मग सबमिट मारायचं मित्रांनो. तर हे प्रश्न पण आपलं झालेलं आहे. आता हे पाचवा प्रश्न चालू झाला मित्रांनो. तरी इथे आपले इन्सर्ट पिक्चर करा म्हणते. इन्सर्टमध्ये आता पिक्चर म्हणतात आणि मग इथून आपलं पिक्चर निवडायची आणि पहिले येले आता लहान करतो मित्रांनो, कारण की हे तुम्हाला दिसत नसल्यामुळे लहान केलं. आता इथं इन्सर्ट दिसलं, आता इन्सर्ट केलं मित्रांनो आणि आता मोठं करतो आणि सबमिट करतो मित्रांनो. सबमिट केलं तर हे 6वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर हे 6वा प्रश्न क्लिक केला आणि आता हे 6वा प्रश्न चालू झाला मित्रांनो. आता याला कट करतो मित्रांनो. हे इथं ओपन करायचं आहे मित्रांनो. तर इथं वर्ड टाईप केलं आणि वर्ड ओपन केलं मित्रांनो. इथं हे बँक डॉक्युमेंट घेतलं आणि इथं रिप्रेझेंटमध्ये जातं आणि इथं टेबल ऑफ कंट्रीमध्ये जातं. इथं मॅन्युअल टेबल घेतं मित्रांनो आणि मग सबमिट मारतं मित्रांनो. तर हे आता हे बरोबर झालेलं आहे. तर हे आज 7वा प्रश्न मित्रांनो. तर 7व्या प्रश्नामध्ये इथं फुटनोट डिटेल सेक्शनमध्ये रिप्रेझेंटमध्ये जातं. तर इथं फुटनोट करतं आणि हे प्रश्न आता आपला झालेला आहे मित्रांनो. इथं आता हे आपण रेफरन्समध्ये इथं डबल इथं पूर्ण करून टाकायचं मित्रांनो. असं काही टाईप करायचं आणि सबमिट मारायचं मित्रांनो. ओके झालं. आता हे प्रश्न पण झाला. आता 8वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. या 8व्या याच्यात आपल्याला पहिले मित्रांनो इथं आपल्याला रेफरन्समध्ये जावं लागेल मित्रांनो. पहिले इथं क्लिक करतो मित्रांनो. मग त्यानंतर इथं रेफरन्समध्ये जातं. मग त्यानंतर इथं मार्क एंट्रीमध्ये जातं आणि मग ते इनवॉइस ते मार्क करतो आणि ओके करतो. तर मित्रांनो इथं हे इनवॉइसले Ctrl+C दाबून कॉपी केलं आणि इथं Ctrl+V दाबून पेस्ट केलं आणि मग मार्क केलं मित्रांनो आणि मग क्लोज केलं, मग सबमिट केलं मित्रांनो. तर हे बरोबर आलं. तर आता हे 9वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर ह्या 9व्या प्रश्न मध्ये आपल्याला पहिले हे पिक्चरला सिलेक्ट करावं. मग त्यानंतर आपल्याला रेफरन्समध्ये जातं मित्रांनो आणि मग येले इथं आहे ना मित्रांनो. हे ॲटम शब्द नाही का, ॲटम शब्द याले Ctrl+C दाबून कॉपी करायचं आणि इथं Ctrl+V दाबून पेस्ट करायचं मित्रांनो आणि ओके करायचं. तर हे आलेलं आहे मित्रांनो. ओके हे 9वा प्रश्न पण झाला. आता 10वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तरी मित्रांनो तर आपला हे 10वा प्रश्न चालू झालेला आहे. तर इथे आपण हे रेफरन्समध्ये जातं आणि स्मार्ट लुकअपचं हे दिसून लागलं. पण इथं आपण काय ना काय करायला पाहत आहे. इथं हे क्लिक करतो मित्रांनो. मग रेफरन्समध्ये जातो. मग स्मार्ट लुकअप हे आलं ऑप्शन. आता हे सिलेक्ट करून मग सबमिट मारतो मित्रांनो. तर हे आता हे बरोबर आलेलं आहे मित्रांनो. यस हे करायचं. तर मित्रांनो इथे मी इंडिया एक्झामले हे सिलेक्ट केलं मित्रांनो आणि हे इथं पेस्ट केलं आणि कन्फर्म केलं मित्रांनो आणि ओके केलं. तर इथं पहा मित्रांनो आपल्याला 100पैकी 100 पडलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी जसं बघा सांगितलं तुम्हाला
किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला करून दाखवलं तसं मित्रांनो इथे आपला हे प्रोसेस चालू झालेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला एका मिनिटापर्यंत थांबावं लागेल मित्रांनो. तरी गॅरंटी इथे एका मिनिटात थांबल्यावरच आपल्याला सबमिट करावं लागेल हे तुम्हाला माहितच असेल मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत थांबावे लागेल मित्रांनो. तर मित्रांनो इथे आय एम ॲक्टिव्ह करा. तर मित्रांनो जर आय एम ॲक्टिव्ह जर केलं नाही आणि टायमर गेलं तर मित्रांनो हे डबल पासून चालू होते हे प्रश्न मित्रांनो. आय एम ॲक्टिव्ह करा मित्रांनो. तर हे प्रश्न आता हे सबमिट आता 1 मिनिट व्हायला तर आले आहे मित्रांनो. तर हे मित्रांनो आता हे 1 मिनिट झालं मित्रांनो. तर हे सबमिट माझं मित्रांनो सबमिट ओके. तर हे आता सबमिट झालं मित्रांनो. आता सबमिट झालं बस मित्रांनो. सबमिट झालं मित्रांनो. आता हे तर इथे आपल्याला हे गोलवर आयकॉनवर क्लिक करायचं आणि याला नेक्स्ट करायचं मित्रांनो. ह्या गोलवाला आयकॉनला नेक्स्ट करायचं नेक्स्ट करायचं मित्रांनो. चूज फाईलमध्ये जातं मित्रांनो आणि इथं आपली फाईल निवडायची मित्रांनो आणि ओपन करायची आणि सेव्ह करायचं मित्रांनो. तर हे प्रश्न पण झालं. आता हे सिम्युलेशन क्वेश्चन चालू झालेलं आहे मित्रांनो. तर हे सिम्युलेशन क्वेश्चन म्हणजे आता इथे 2 प्रश्न दिसत आहे. इथं आपलं कार्डवर जातं मित्रांनो. कार्डवर गेल्याच्यानंतर म्हणून मित्रांनो इथं मित्रांनो हे कार्ड वगैरे ॲक्सेप्ट नाही करू राहिलं तर इथं कार्डमध्ये गेल्यानंतर हॅपी केक बर्थडे कार्डले सर्च करत आहे मित्रांनो. तर हे इथं आपण इकडं पाहून पाहतो मित्रांनो. तर इथं काही भेटलं नाही तर मित्रांनो इथं आपण सर्च करतो मित्रांनो. तर हे भेटलं हॅपी बर्थडे कार्डले क्रिएट केलं मित्रांनो. तर हे प्रश्न सुद्धा झालेला आहे मित्रांनो. तर हे सेव्ह झालं आणि इथं हे बरोबर आले आहे मित्रांनो. तर इथं आपल्याला फाईलमध्ये जातं मित्रांनो. सेवावर क्लिक करायचं मित्रांनो. डेस्कटॉपला सिलेक्ट करायचं मोबाईलवर सिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं मित्रांनो. तर हे प्रश्नसुद्धा आपल्याला झालेला आहे सिम्युलेशन क्वेश्चन म्हणला. तर हे इथे एंड एक्झाम करत आहोत मित्रांनो. तर याला सिलेक्ट केलं मित्रांनो आणि कन्फर्म आणि ओके. तर पहा मित्रांनो 100 पैकी 100 पडलेले आहे मित्रांनो.